तर गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात तुम्ही? आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपण निघालो आहोत भंडारदऱ्याकडे जाण्यासाठी. चला, रस्त्याने तर जात आहोत. मस्त बाजूला दिसत आहे. आणि तरी बघूया, आता पावसाळा तर संपत आलेला आहे. आता मला तर काय वाटत नाही की तिकडे वॉटरफॉल्सला जास्त पाणी असेल, पण नक्कीच वॉटरफॉलला पाणी पण आहे आणि खूप छान छान सीन्स आलेले आहेत. तर तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि चला आपण आता निघूया. आता जवळ घोटी आहेच. घोटीवरून एक लेफ्ट घेतला की एक सरळ रस्ता लागतो आणि त्या रस्त्याने सरळ गेलं की मस्त पुढे एक वळणावळणांचा घाट येईल. तर मित्रांनो, आता आपण घोटीजवळ पोचलोच आहे. हे बघा, इथून आता हा लेफ्ट घेतला आहे आणि आता इथून सरळ जायचं पुढे. आणि सरळ गेल्यावरतीच पुढे एक लेफ्ट लागेल. लेफ्ट घेऊन आपण पुढे गेल्यावरती एक रतनगडकडे जाण्याचा रस्ता दिसेल आपल्याला. तर रतनगडच्या रोडने जायचं. आणि आता इथून पुढे बघू शकता तुम्ही, आता वळणावळणाचा रस्ता स्टार्टच होईल. आणि आता मला हा व्लॉग शूट करायला सुद्धा प्रॉब्लेम झाला होता. मी दोघी हातांनी स्टेअरिंग धरलं आणि जवळच एक जागेवरती टर्न आला होता आणि इथून हा वळणावळणांचा रस्ता सुरू झालेला आहे. अतिशय अप्रतिम आणि एकदम छान निसर्ग आहे इकडे, तर तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, इथे फॉग पण भरपूर आहे आणि साईडला एकदम खोल दरी आहे आणि ते दरीतलं काही दिसत पण नाही आहे. पण आता इथून पुढे फॉग एवढा होता आणि त्या दरी पण अशी छान दिसत होती. तर या ठिकाणी आम्ही थांबलो आणि एक मस्त फोटोशूट केला आणि पुढच्या प्रवासाला निघालो. तर आपण भंडारदऱ्याजवळ पोहोचतच आलो होतो. 10 किलोमीटर हा भंडारदऱ्याचा प्रवास बाकी होता. परंतु फॉग एवढा होता, तर जाता जाता आम्ही बऱ्याच ठिकाणी थांबलो, बऱ्याच ठिकाणी फोटोशूट केला आणि निसर्गाचा आनंद घेतला. आणि आणि मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहोत भंडारदरा डॅमजवळ. ह्या डॅमला विल्सन डॅम म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि हा डॅम खूप जुना आहे. आय थिंक हा इंग्रजांनीच बांधला आहे वाटतं. तसं तुम्ही चेक करून घ्या, पण माझ्या माहितीनुसार हा इंग्रजांनी बांधला आहे. आणि या डॅमच्या इथे एक सुंदर असा वॉटरफॉल आहे. त्याला अंब्रेला वॉटरफॉल असं म्हणतात. पण डॅमच्या पाणी सोडलं नसल्या कारणाने हा अंब्रेला वॉटरफॉल हा बंद होता. आणि हा बघू शकता, हा रस्ता जो आहे खाली दाखवला तो अंब्रेला वॉटरफॉलकडे जातो आणि तिथून खूप छान असा अंब्रेला फॉलचा नजारा दिसतो. आणि आता आपल्याला असं फिरून ती समोर जी गाडी जात होती तिकडून आपल्याला पुढे भंडारदऱ्याकडे जायचं आहे. तिकडं ह्या डॅमच्या विंडोज आहे मोठ्या मोठ्या. तर बघू शकता, या इथे डॅमच्या विंडोज आहेत आणि याचं नाव पण इथे दिलेलं आहे. आणि ह्या विंडोज ओपन करतात. हे ओपन केल्यानंतर जे काही खालून पाणी येतं आणि पुढे हा जो धबधबा दिसतो, याचं दृश्य एकदम अप्रतिम असतं. ॲक्च्युली आज आपला बॅड लक, इथं पाणी सोडलेलं नाही आहे म्हणून आपण या धबधब्याचा आनंद घेऊ शकलो नाही. आणि आता हे इथं जे डॅमचं पाणी हे थांबवलेलं आहे, या ठिकाणी हे मस्त बोटिंग असते. इथे तुम्हाला सगळ्या टाईपच्या बोट्स भेटतात. स्पीड बोट भेटते, वल्लव जी असते आपली, जी हाताने चालवतात, ती बोट पण आहे. माही न बघू तू 27-28 ते प्रत्येक दिवसाला वाढतो. तर मित्रांनो, आपण आलो आहे आता वसुंधरा वॉटरफॉलकडे.
चलो. So guys, here we are at Vasundhara waterfall. आडवा 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 असं वाईड आणि हात हात काढ बाजूला तो. ये तर आपण आता जात आहोत वसुंधरा वॉटरफॉल कडे. तर चला लवकरच बघूया. चल पटकन. बघू. तर आता आपण वसुंधरा वॉटरफॉलची पहिली झलक बघतोय. बघू शकता तुम्ही. आणि हे आहे तरी आज पाणी कमी दिसतंय. जबरदस्त. तर बघू शकता मित्रांनो, इथं किती गर्दी आहे आणि लोक खूप मजा करत आहेत. कोणी दगडांवरती चढून फोटो काढत आहेत, तर कोणी पाण्यामध्ये उड्या मारून फोटो काढत आहेत. तर तुम्ही पण या आणि या धबधब्याचा आस्वाद घ्या आणि माझ्या या व्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. गाईज, वी आर गोइंग टू नाव बाहुबली वॉटरफॉल. तर आपण आता चाललोय बाहुबली वॉटरफॉलकडे. जाताना हे पाणी क्रिस्टल क्लिअर वॉटर बघू शकता तुम्ही. इथं लोक फुल एन्जॉय घेत आहेत. आणि हे खूप भारी केलेले आहे यांनी इथे जाण्यासाठी स्पेशल रस्ता, रूट्स वगैरे. आणि आज संडे राहिल्यामुळे बरीचशी गर्दी इथे. तर मस्त आता आपण या वॉटरफॉलच्या पाण्याच्या काठाकाठानेच मस्त जाणार आहोत. एकदम स्वच्छ आणि क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे. एकदम भारी. आमचा वेदू पावडा. इकडे मी. चलो. हे खूप मजा येते इथे. आता ह्याने हा समोर. तर आम्ही या ठिकाणी मस्त मॅगीची ऑर्डर दिली आणि या पाण्यामध्ये खेळण्यासाठी आलो होतो. तर बघू शकता तुम्ही, हे पाणी खूपच स्वच्छ होतं आणि इथं खूप मजा येत होती. मी मस्त तोंड घेतलं, फ्रेश झालो आणि आता मस्त पाय धुवून तिथे वरती हॉटेल आहे छोटंसं. तिथं 30 रुपये प्लेट मॅगी भेटते. तर आम्ही मस्त गरमागरम मॅगी खाणार आहोत. तर तुम्ही पण या मॅगी खाण्यासाठी. गरम गरम मॅगी. तर आमची मॅगी आलेली आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. गरम गरम मॅगी. आणि तिथूनच पुढे निघालो तर हे एकदम सुंदर सुंदर असं धबधब्याचं पाणी येत होतं. आणि आता हा आलेला आहे बाहुबली वॉटरफॉल, बघू शकता तुम्ही. तर या वॉटरफॉलचा फ्लो हा चांगलाच होता मित्रांनो. भरपूर प्रेशरनं पाणी येत होतं आणि हे पाण्याचा आवाजसुद्धा एकदम असा जोरदार होता. आणि बघू शकता तुम्ही हा जो वॉटरफॉल.
तर मित्रांनो, त्यानंतर आपण पुढे आलो नाणी फॉलला. नाणी फॉलला एक वरती काय म्हणता यार त्याला, एक स्टँडिंग त्यांनी असं फ्लो बनवला आहे आणि आपल्याला वॉटरफॉल जवळ जाता येतं. तर बघू शकता तुम्ही. तर नाणी वॉटरफॉलच्या बाजूनेच मित्रांनो ह्या स्टेप्स बनवल्या आहे आणि त्याला रेलिंग पण लावलेली आहे आणि याच्या सपोर्टने आपण असं वरती वॉटरफॉलकडे जाऊ शकतो. आणि पुढे पोचल्यावरती तुम्हाला मी जे सांगितलं एक स्टँडिंग फ्लो बनवला आहे त्यांनी, असं एक ब्रिज टाईप. तर त्या ब्रिजवरतून आपल्याला असं वॉटरफॉलजवळ जाता येतं. मस्त अंगावरती पाणी येतं, बघू शकता तुम्ही. तर नाणी वॉटरफॉल या ठिकाणी फॉरेस्टवाले 250 रुपये चार्जेस घेतात. चेकपोस्ट आहे त्यांचा, पण जागोजागोवरती त्यांचे गार्ड्स उभे राहतात. प्रत्येक ठिकाणी लक्ष देतात ते. तर खूप छान सोय केलेली आहे. आणि हे आता माझा भाऊ आणि विधू आले आणि आता इकडं नाणी वॉटरफॉल मस्त. पाणी नाही इथे, हे लोक इथे एन्जॉय करत आहे. तर या ठिकाणी मित्रांनो मी वॉटरफॉलच्या बॅक साईडला आलो होतो वरती आणि इकडून त्यांनी असा रस्ता बनवलेला आहे आणि आता आपण इथून खाली उतरूया परत. मी वरती बरेच छान छान फोटोज काढले वॉटरफॉलच्या बॅक साईडला आणि इथून ह्या स्टेप्स केलेल्या आहे यांनी खाली उतरण्यासाठी. हा वॉटरफॉल आणि याची बॅक साईड. तर चला पुढे अजून भरपूर बघायचं बाकी आहे. तर आता नाणी वॉटरफॉलवरून आम्ही खाली उतरत होतो आणि आमच्या छोटू वेदांतने माझ्यासोबत रेसिंग लावली होती. मी आधी उतरेल म्हणून तो पुढे पुढे पळत होता. आणि मित्रांनो, आपले बरेचसे अजून स्पॉट्स बघायचे बाकी आहे. पुढे अजून रिव्हर्स वॉटरफॉल आहे, अजून बरेचसे 2-3 वॉटरफॉल आहेत. ॲक्च्युली त्यांचे नावं आठवत नाही आहे. आणि पुढे एक मेन अतिप्राचीन असं अमृतेश्वर मंदिर आहे, आपल्याला त्याला पण व्हिजिट द्यायची आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आलेलो आहोत अमृतेश्वर देवस्थान, रतनवाडी, रतनगड. या ठिकाणी अमृतेश्वर महादेव मंदिर आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि देवदर्शन करूया. तिला ट्रेक करावं लागेल तुला वरती. 3 पिलर आहे ना, बरोबर. एक 2 पिलर तुटले. या ठिकाणी जी महादेवाची पिंड आहे ती पाण्यात आहे आणि त्यावरती हा आपल्याला नाग दिसतो आणि त्याखाली ती पिंड आहे, बघू शकता तुम्ही. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. पाहायला लागतं आता घडता. तर आपण मंदिराच्या बॅक साईडला आलो होतो आणि तिकडून एंट्री होती. तर आता मंदिरात एंट्री केली आहे आणि इथूनच आपण महादेवाचं दर्शन घेऊया. तर बघू शकता तुम्ही, पिंड दिसते, नाग पण दिसतो आहे आपल्याला आणि त्याखाली पिंड आहे. आणि मग त्यानंतर मित्रांनो आपण आलो होतो रंधा वॉटरफॉलला. आणि रंधा वॉटरफॉल हे मेन वॉटरफॉल असं म्हटलं जाईल. छान असं त्यांनी तिथे जाण्यासाठी असं एक पाथ बनवला आहे, ब्रिजेस बनवले आणि त्या ब्रिजवरून हा वॉटरफॉल हा एकदम छान दिसतो, बघू शकता तुम्ही. हे समोर असं त्यांनी ब्रिज बनवला आहे आणि त्या ब्रिजवरून पुढे आपल्याला तो डीपमध्ये जो वॉटरफॉल आहे तो अतिशय सुंदर असा दिसतो.
तर आपण आता या ब्रिजवरून वॉक करत आपण जो मेन स्पॉट आहे रंधा वॉटरफॉलचा त्या ठिकाणी जात आहोत. आणि इकडे सुद्धा इकडून पाणी फ्लो होतं आणि तिकडे सुद्धा एक छान असं वॉटरफॉल. तर मित्रांनो आपण आता वॉटरफॉलजवळ आलेलोच आहे. बघू शकता तुम्ही ब्रिज जवळ आहे आणि आता इथून हा वॉटरफॉल दिसत आहे. तर बघू शकता तुम्ही हा मी वॉटरफॉलचा स्लो मोशन शॉट घेतला होता वरून आणि हा अतिशय अप्रतिम असा वॉटरफॉल दिसतोय. आणि तर अशा प्रकारे मित्रांनो आपला भंडारदरा प्रवास या ठिकाणी थांबत आहे. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि नक्की व्हिडिओ शेअर करा. आणि अजून काही इम्प्रूव्हमेंट्स कराव्या यामध्ये तर नक्की कमेंट करून सांगा. मला आवडेल तुम्ही माझ्या चुका काढलेल्या. तर ठीक आहे, चला, धन्यवाद, बाय बाय.